दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्तानं आपण आज या टाकळीवाडी मौजे टाकळीवाडी तालुका शिरोळ या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। गेले 5 दिवस झालं हा श्रमसंस्काराचा उपक्रम या गावामध्ये चालू आहे। आजचा हा 5वा दिवस आहे। सर्व आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी स्वच्छतेचं काम करत आहेत आणि हे काम करत असताना आपल्यासोबत या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आपल्याला गेले 5 दिवस झालं या उपक्रमाचं कसं स्वरूप आहे, कसं कामकाज चाललेलं आहे याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणार आहे। नमस्कार, मी भरमू रामू बदामे टाकळीवाडी या गावात प्रतिष्ठित नागरिक आहे। तरी आता आम्ही बघतो 3 तारखेपासून आज अखेर रोज आम्ही तुमच्याबरोबर 1-2 दिवस फिरलोय सुद्धा आणि मुली व मुलांनी आम्हाला प्रत्येक वर्षी जानेवारी पौर्णिमेला आमची यात्रा असते। आम्ही ग्रामपंचायतकडून हे स्वच्छता करून घेत होतो। कमीत कमी 15,000 रुपये खर्च येत होता। आता ऑटोमॅटिक काय झालं, 1 महिन्याच्या अगोदर आम्हाला सरासनी येऊन आम्हाला गाठ पडले, त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली। मग आम्ही काय केलो, जे आम्ही आता 13-15 रुपये जे खर्च करणार आहे ते कॅन्सल करून ह्या मला मुलींना त्याचा स्वच्छतेला बोलवून घ्यायचं ह्या उद्देशाने 3 तारखेपासून आज अखेर जी कामगार आमची दत्तवाडची येऊन जे स्वच्छता करत होती त्याच्यापेक्षा अतिउत्तम काम चालू आहे आणि 1 नंबर आता गटार म्हणा किंवा काहीही म्हणा मुलं व मुली मिळून 1 नंबर स्वच्छता केली आहे। तरी त्यांचं मी आमच्या टाकळीवाडीच्या ग्रामस्थांकडून मनापासून आभार मानतो। आत्ताच आपण या गावातले प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत आपण चर्चा केली तर त्यांनी आपल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे, आनंद व्यक्त केलेला आहे आणि जे तुम्ही आमच्या महाविद्यालयाला जो या ठिकाणी येण्यासाठी हे दिला म्हणजे मार्ग मोकळा करून दिला त्याबद्दल श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडचे प्राचार्य श्री RJ पाटील, या NSS विभागाचे प्रमुख श्री कुंभार सर, सहाय्यक श्री ताकमारे सर, सहाय्यक श्री SD भोजे मॅडम, भोजे सर, सहायिका आमच्या शिक्षिका हाडे मॅडम आणि सर्वच आमच्या नवभारत शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।